नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण एक वेगळी आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहे। ती म्हणजे आपण दाबेली सँडविच बनवणार आहोत। तर दाबेली सँडविच अगदी मस्त युनिक लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। तर मी इथे 4 बटाटे हे उकडवून घेतलेत आणि असे कट करून घेतलेत। आपल्याला अगदी किसायचे वगैरे नाहीये। नंतर महत्त्वाचा पदार्थ म्हणजे इथे आपण शेंगदाणे वापरणार आहोत। नंतर थोडासा मुलांच्या पोटात बीट जायला पाहिजे म्हणून मी इथे एक बीट उकडवून घेतलेला आहे। नंतर इथे अगदी बारीक केलेले कांदा आहे, बघा अगदी बारीक मस्त। नंतर थोडासा चाट मसाला, अगदी मला वाटते अर्धा चमचा आहे। नंतर हा दाबेली मसाला आहे। थोडेसे मटर, आता सीझन चालू आहे मटरचा म्हणून इथे मी मटर सुद्धा वापरणार आहे। नंतर आपल्याला सँडविच साठी जी चटण्या लागतात त्यातली ही चटणी घेणार आहोत आपण, पुदिन्याची चटणी सँडविच साठीची। आणि जी आपल्याला दाबेलीसाठी जी चटणी लागते ती आंबट गोड चिंचेची चटणी। तर अशा 2 चटण्या आपण इथे वापरणार आहे। अगदी वेगळी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता आपण त्यासाठी लागणारी भाजी बनवून घेऊया। तर आता ना आपण इथे 2 चमचे तेल घातले। 2 आपले जे तेलाची आपलं असतं ना चमचा, तो 2 चमचे। आणि इथे आपण 1 चमचा बटर घालणार आहे। तेल जळू नये म्हणजे बटर जळू नये म्हणून आपण इथे तेल घालतो थोडंसं। आता आपण यामध्ये जिरं घालायचंय, बघा थोडंसं जिरं घालायचं। जिरं परतलं का आपण यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, हिंग पाहिजे, हे बघा थोडंसं हिंग घालायचं आणि कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला। तर मी इथं अर्धा कांदा घालणार आहे आणि अर्धा आपल्याला सँडविच वरती घालायला ठेवणार आहे। जसं आपण दाबेलीमध्ये थोडासा कांदा घालून घेतात ना, त्याप्रमाणे आपल्याला इथे करायचं आहे। आता इथे आपण थोडासा कांदा परतला का यामध्ये मटर घालून घेऊया, म्हणजे मटर सुद्धा या कांद्याबरोबर शिजतील। आता आपण थोडंसं हळद घालायची आहे, थोडासा धणे पावडर घालायची अर्धा चमचा, थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि हे छान परतून घ्यायचं। आणि जो आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे इथे तो घालायचा। जवळजवळ 3 चमचे आपण हा मसाला घेतलेला आहे। थोडंसं अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि हे जे आपण बीट उकडवून घेतलंय ते सुद्धा घालायचंय। आणि आपण हे जे बटाटे कट करून ठेवले ते बटाटे घालायचे आणि हे छान परतून घ्यायचं। तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि आपण जे स्मॅशर असतं ना, पावभाजी स्मॅशर, त्याने हे स्मॅश करून घ्यायचंय। हे बघा मी अशा पद्धतीने पावभाजी स्मॅशरनी हे स्मॅश करून घेते कढईमध्येच। बटाटा नवीन असल्यामुळे काय होतंय की बटाटा नीट शिजला जात नाहीये। पण आपल्याला अगदी खूप कटलेट प्रमाणे करायचं नाहीये, आपल्याला थोडेसे चंक्स ठेवायचे
आता हे मी ब्रेड घेतलेले, तर हे सँडविच ब्रेड आहे. तर आता आपण याची कडा वगैरे काढणार नाहीये. जर तुम्हाला नको असेल, काढायचं असेल तर तुम्ही काढलात तरी सुद्धा चालेल. तर आता आपण काय करायचंय, 2 स्लाइस घ्यायचे आहेत. नमो. तर आता आपण इथे ब्रेडचे स्लाइस घेतले, त्यातले हे 2 स्लाइस. तर एका स्लाइसवर आपल्याला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची, जशी आपण दाबेलीला लावतो चिंच गुळाची चटणी, तशीच आपण इथे सगळीकडे व्यवस्थित अशी चटणी लावून घेऊया. म्हणजे प्रत्येक बाईटला आपल्याला आंबट गोड अशी चव येईल. थोडीशी पातळ केलेली आहे म्हणजे ती छान येतात ब्रेडमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आणि आता थोडी आपण जी सँडविचसाठी लागते ती पुदिन्याची चटणी, सँडविच चटणी आपण लावून घ्यायची आहे. अगदी कमी तिखटच नाहीये, म्हणजे त्यामध्ये मी अगदी एकच मिरची घातलेली आहे, त्यामुळे तिखट नाहीये ही मिरची. तर चटणी बनवताना त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, मुठभर पुदिना, नंतर डाळवे जे असतात ते डाळवे 3-4 चमचे, थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि लिंबू पिळलेला आहे आणि 1 मिरची घातली. एवढंच आपण इथे घातलेलं आहे. आता जे स्टफिंग बनवलेलं आहे आपण बटाट्याचं, ते स्टफिंग इथं लावून घेऊया व्यवस्थित. हे बघा, खूप जास्तही नाही आणि अगदी कमी नाही, असं आपल्याला इथे स्टफिंग लावून घ्यायचंय. बीट मी घातलेला आहे म्हणजे तुम्हाला नाही घालायचा तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण बीट अशासाठी घातलाय का मुलांच्या पोटामध्ये बीट जायला पाहिजे म्हणून. इथे जर तुम्हाला चीज किसून घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता. आता मी इथे थोडासा कांदा घातलेला आहे, जसं आपण दाबेलीमध्ये कांदा घालतात त्याप्रमाणे. नंतर थोडेसे शेंगदाणे घालायचे, मस्त मसाला शेंगदाणे असतील तर अजूनच छान. आणि दुसरी जी चटणीची स्लाइस आहे ती याच्यावर टाकायची आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं. आणि इथे मी तवा तापत ठेवलाय, तव्यावर आपण तेल, बटर, तूप काहीही घालू शकतो. तर मी इथे बटरचा वापर करते. तर आपल्याला लहान मुलांना द्यायचंय तर भरपूर असं बटर आपण घालू शकतो आणि त्यावर हा स्लाइस ठेवणार आहे. असं दाबून दाबून आपल्याला हा मस्त खरपूस असा छान ब्रेड भाजून घ्यायचा आहे आणि मग तयार आहे आपलं दाबेली सँडविच. मी चुकून मगाशी पावभाजी मसाला बोलली, तर पावभाजी मसाला नाही, आपल्याला दाबेली मसाला वापरायचा आहे. आणि मस्त भरपूर बटर लावून आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. जसं आपण दाबेली तव्यावर भाजून घेतो त्याचप्रमाणे आपण हे भाजून घ्यायचंय. तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा अशा पद्धतीने हे सँडविच बनवून देऊ शकता. दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजून घेऊ. हे काय झालं, आपण जे इथे दिसतंय तुम्हाला, हे आपण जो चिंचेची चटणी लावली ना ती ॲब्झॉर्ब झाली, ब्रेडनी केली आहे म्हणून ते तसं दिसतंय. दोन्ही बाजूने मस्त आणि भाजून घ्यायचंय. आता एका बाजूने आपला हे सँडविच झालंय, हे बघा. तर हे दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ. छान खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे त्याला छान टेस्ट येते. सँडविच तयार आहे. आता हे काढून घेते आणि दुसरं सँडविच यावर भाजून घेते, एका वेळेला 2 सुद्धा. आता आपण हे सँडविच कट करून घेऊया. आणि हे तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा गोड चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. चीज घालून सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही हे सर्व करू शकता. तुम्हाला जर हे काट नको असतील ब्रेडचे, ते काढूही शकता. बघा किती मस्त दिसतंय, स्टफिंग पण अगदी मस्त दिसतंय.
अंदर येतो. आता आपण अशी गोड चटणी यावर घालून घेऊ खाण्यासाठी आणि थोडीशी आपण पुदिना चटणी घालूया आणि तयार आहे आपली दाबेली सँडविच. तुम्ही बारीक शेव सुद्धा यासोबत घेऊ शकता.